आज आपण आलेलो आहे लासूरच्या दाक्षायणी देवी मंदिराजवळ. तिथलचा परिसर तुम्ही बघू शकता. आज तसं तर आषाढी एकादशी आहे. इथे तिथे न जाता विठ्ठल मंदिरात जायला हवं, पण त्या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळं आज आम्ही इथलचा प्लॅन केला लासूरच्या देवीचा. लासूर स्टेशनच्या पासून हे 4 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 40 किलोमीटरच्या जवळपास असेल. हे बाहेरचं त्याच दाक्षायणी देवी मंदिराच्या आवारातलं शंकर महादेव मंदिर. दगडात कोरलेला नंदी आपण बघू शकतो. तरी हे इथे तुम्ही भगवान शंकराचं दर्शन घेऊ शकता. असंच भली मोठी पिंड आहे इथे. मार्बलमधले श्री गणपती बाप्पा आपले आणि हे जुने खांब दिसत आहे. अशातच मंदिराचा जीर्णोद्धार चांगल्या प्रकारे झालेला आहे. तर सगळीकडे फरशी लावण्यात आली. आवारामध्ये गट्टू पण आहे. आणि हे आमचा विशाल, यांना आम्ही सक्त ताकीद दिलेली. त्यांच्या व्हिडिओमध्ये जर आमचा चेहरा जरी दिसला तरी आम्ही त्यांच्याकडून 500-500 रुपये घेणार आहे. हे बाई देवी दाक्षायणी मंदिर इथून दिसतंय ते वरती. इथे छानपैकी वेगवेगळे अजून मंदिरं आहेत. तुम्हाला आधी वेगवेगळे दुसरे मंदिरं दाखवते. तर लासूर स्टेशनच्या लासूर गावाच्या या मंदिराजवळ आपण उभे आहोत सध्या. हे आहे दाक्षायणी देवीचं मंदिर. श्री दाक्षायणी माता. दक्ष नावाचा एक राजा होता. या मंदिराबद्दलची आख्यायिका तुम्हाला सांगतोय. दक्ष नावाचा एक राजा होता. त्याची एक पुत्री होती. त्या देवीचं नाव होतं, त्या पुत्रीचं नाव होतं दाक्षायणी. तीच देवी जिचं आता हे मंदिर आपण पाहतो आहे. आता या देवीची एक आख्यायिका सांगता येते की सांगितली जाते. आता राजा दक्ष ज्यावेळेस राजा दक्षाच्या मुलीचा विवाह झाला होता की आपल्या भगवान शंकराशी ज्यावेळेस विवाह झाला तर त्यावेळी भगवान शंकराला एका कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी बोलवलं. त्या कार्यक्रमाच्या वेळेस भगवान शंकर नेहमीसारखे आपल्या रुद्ररूपात नेहमीच्या रूपात ते आले होते त्या कार्यक्रमाला हजेरी द्यायसाठी. तर हाच त्यांचा जो रुद्रपणा त्या राजा दक्षाला आवडला नाही. भगवान शंकरांनी त्यावेळेस कोणतंही असे वेगळे वस्त्र धारण नव्हते केले की कार्यक्रमाला जायसाठी. आणि त्या नेहमीच्या वेशातच भगवान शंकर गेले. त्यामुळे त्या राजाला असं अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि भर सभेमध्ये त्यांना काढून दिलं. नंदीनी त्यांच्याकडून भगवान शंकराकडून बोलता भरपूर त्यांच्याकडून बोलले की तुम्ही हे असं करू शकत नाही. भगवान शंकरांना तुम्ही असं त्रास म्हणजे उलटं बोलू नाही शकत. तुमचा असाच अंत होणार आहे अशा प्रकारचे शाप पण दिला. पण नंतर भगवान शंकर शांतपणे आपल्या नंदीला म्हणाले की बाबा तुला माहिती आहे वेदांना किंवा कोणत्याही वेदांना किंवा मला आणि तीनही देवांना कोणताही बोललेल्या गोष्टीचा शाप लागत नाही, हे तुला लक्षात नाही का, असं बोलले आणि शांतपणे होते. नंतर ज्यावेळेस यज्ञाचा कार्यक्रम होता, यक्षराजाच्या ठिकाणी यज्ञाचा कार्यक्रम होता, त्यावेळी देवी दाक्षायणी आणि भगवान शंकर या दोघांना बोलवण्यात नाही आलं. हेच कारण होतं त्याचं की ते त्यावेळेस जसे वागले होते ते त्यांना ते दक्ष राजाला आवडलेलं नव्हतं. आता भगवान शंकर देवीला म्हणतात की देवी भगवान शंकराला म्हणते की बाबा आपल्याला घरचं कार्य आहे, आपल्याला बोलवणं विसरले असतील माझे वडील विसरले असतील तर गाईगडबडीत, तर आपल्याला असं घरच्या कार्याला न बोलवता जाणं काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यात जाऊ शकतो आपण. तर त्याच वेळी भगवान शंकर म्हणे आपल्याला का नाही बोलवलं, मागच्या वेळीचं तुला प्रसंग आठवत असेल तर आठव आणि लक्षात ठेव की त्यावेळी का बरं नाही बोलवलं आपल्याला. यावेळी बोलवलं नाही कारण मागच्या वेळी मी जसं अवतारात गेलो होतो तुझ्या वडिलांना अपमानित वाटलं होतं. तर ते म्हणे नाही माझे वडील आहेत, मला माहिती आहे की म्हणजे
राहिलं असेल चुकून एखादी गोष्ट आणि आम्हाला म्हणजे आपल्याला बोलवलं नसेल, त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितले समजून की तू जाऊ नको, मला पण ते योग्य वाटत नाही, बोलवलं नाही तर आपण कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमात जाऊ नये, हे बरोबर नाही. तर इथून पुढे असं होतं की देवी नक्कीच भगवान शंकराचं काही ऐकत नाही आणि महादेवाच्या बोलण्याला ते टाळते आणि त्या म्हणतात नाही मला जावंच लागेल, घरचं कार्य आहे. तर भगवान शंकर म्हणतात ठीक आहे तुला जायचं तर जा, पण मी येऊ नाही शकत, पण तू जातेस तर मग काळजी घे. त्यावेळी भगवान शंकर त्यांना पाठवायला तयार होतात आणि जेव्हा राणी दक्षायनी देवी जाते, दक्षायनी देवी हे पार्वतीचंच मूळ रूप आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. पार्वतीचा पहिला जन्म जो दक्षायनी देवीचा होता तोच होता. तर त्यावेळेस जेव्हा पाठवतात तेव्हा राजा दक्ष तिला बोलत नाही कार्यक्रमामध्ये, फक्त तिची आई थोडीफार बोलते, बाकी लोकंसुद्धा तिच्याशी बोलणं टाळतात. इथे तिला थोडंसं विचित्र वाटतं की देवींना थोडंसं विचित्र वाटतं, हे काय असं वागतं आहे माझ्याशी, की काय झालं आहे काय नाही. मग जेव्हा राजा दक्षाला जेव्हा ती स्वतः विचारते देवा हे काय आहे की माझ्याशी हे कोणीच नीट बोलत नाही आहे, तुम्ही पण बोलत नाही, म्हणजे काही झालं आहे का. तर त्यावेळी राजा दक्ष म्हणतात की बाबा तुला मी बोलवलं नव्हतं, याचं कारण तुझा नवरा होता, मागच्या वेळेस ते आले आणि हाडांचे दागिने घातलेले होते, अंगाला भस्म होतं, अशा अमंगळ परिस्थितीत, अशा अमंगळ कपड्यांमध्ये आणि त्यांच्या अवतारामध्ये ते इथे आले, मला ते बिलकुल आवडलेलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला यावेळेस मी बोलवलं नव्हतं आणि तू न बोलवताही आली म्हणे, निघून जा म्हणे, असं त्यांचं अपमान केला बोलून. या अपमानाला त्यांनी उत्तर दिलं की बाबा हे तुम्ही दिलेलं शरीर आहे, मी तुमची मुलगी आहे, तुम्ही दिलेलं हे शरीर आहे, तर तुम्ही दिलेल्या या शरीरामध्ये मला पण राहायचं नाही. त्यांनी यज्ञामध्ये उडी मारून आहुती दिली, स्वतः आत्मदहन करून घेतलं आणि नंतर जेव्हा भगवान शंकराला ते कळलं तर त्यांनी स्वतःच्या म्हणजे राग येऊन स्वतःच्या अशा जटा आदळल्या, याच्यावर दगडावर आपटल्या आणि काही वीर निर्माण केले, युद्ध झालं, त्या युद्धामध्ये ते वीर लढले आणि राजा दक्षाला नंदीने जो शाप दिला होता तो खरा ठरला, त्यांचं शिरच्छेद झाला ते युद्धामध्ये आणि ते सुद्धा ते याच्यामध्ये पडले, मरून त्या कुंडामध्ये पडले, यज्ञकुंडामध्ये. आणि हीच जी कथा जी सांगितली जाते हीच कथा कंटिन्यू आहे, हीच कथा जी दक्षायनी देवीची आहे. नंतर देवीनी परत जन्म घेतला आणि आपल्या भगवान शंकरांना मिळवायसाठी परत तपश्चर्या केली, तीच ती आपली पार्वती देवी, गिरिजा देवी असंच म्हणतात. या देवीचं महत्त्व असं आहे की हे देवीचं मंदिर मराठवाड्यासाठी कुलदेवतासारखं काम करतं आणि लासूर गाव या गावाला हे ग्रामदैवत आहे आणि मराठवाड्याची सुद्धा ही कुलदेवता आहे. त्यामुळे इथे दर नवरात्रीच्या वेळी खूप मोठा उत्सव होतो आणि भरपूर असे भाविक इथे येऊन दर्शन घेतात आणि वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की नवीन लग्न झालं तर या देवीचं दर्शन घेतलं, जोडीने जर या देवीचं दर्शन घेतलं तर नक्कीच इथे संसाराला छान आशीर्वाद मिळतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना छान आशीर्वाद मिळतो, असे सांगितले जाते. त्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते आणि लग्नानंतर दर्शन घ्यायलासुद्धा इथे खूप गर्दी असते. तरी छत्रपती संभाजीनगरमधलं एक खूप छान मंदिर आहे, येऊन भेटा आणि नक्कीच दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊ शकता. जास्त गर्दी नसते मंदिरात, तरी तुम्ही कधी येऊन भेट देऊ शकता आणि आशीर्वाद घेऊन जाऊ शकता. छत्रपती संभाजीनगरपासून आहे देवगाव रंगारीच्या रस्त्यावरून लेफ्ट टर्न मारलं की पुढेचे मंदिर आहे. 50 ते 60 किलोमीटर असं तिन्ही साईडनी रस्ता आहे या मंदिराला. म्हणजे तुम्ही सरळ एस क्लबच्या रोडनीसुद्धा येऊ शकता, वैजापूर रोडनीसुद्धा येऊ शकता, असं तिन्ही साईडने रस्ता आहे, वेगवेगळ्या ठिकाणांना वेगवेगळं अंतर आहे. तरी तुम्हाला यायचं असल्यास हे छान असं ठिकाण आहे, शिवना नदीच्या काठावर हे मंदिर आहे. त्यामुळे अजूनच इथे बघू शकता मागे जे शिवना नदीचं काठ आहे ती नदी आहे ती दिसते तुम्हाला. तर छान असं मंदिर आहे, तुम्ही येऊन बघू शकता.
इथे आतमध्ये शिवकुंड आहे ते तुम्हाला दाखवलं आहे मी. तर ते शिवकुंड, ते यज्ञकुंड आहे ते दाखवलं आहे मी तुम्हाला. त्याच्यामध्ये यज्ञ केला होता राजा दक्षाने. आणि हे असं छान झाडं वगैरे लावलेले इथे मागे. नवरात्रीत जत्रा वगैरे असल्यामुळे हा पूर्ण परिसर गजबजलेला असतो. एवढा परिसरसुद्धा पुरत नाही. बघा, मध्यभागी, गावाच्या मध्यभागी मंदिर आहे लासूर गावामध्ये. आणि स्टेशनपासून त्याची, लासूर स्टेशनपासून त्याची दुरी 4 किलोमीटर अंतरावर आहे. तरी या आणि भेट द्या मंदिराला. तोपर्यंत जय हरी, जय हरी, जय नारायण.